चला आज बनवायची मस्त हेल्दी रेसिपी आणि शेवग्याच्या शेंगांची मस्त आपल्याला भाजी करायची आहे. आणि सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्याची साल काढून घ्यायची आपल्याला सगळे थोडीशी आणि नंतर ते कापून घ्यायचे आपल्याला शेंगा. सगळ्या शेंगा कापून झालेल्या आहे आणि पाण्यामध्ये मस्त बाऊलमध्ये आपण त्या शेंगा धुवून घ्यायच्या आहे. इकडे बघा मी स्टीमरसाठी हे वापरलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये स्टीम करून घ्यायची आहे सुरुवातीला शेंगा. मस्त भाजी तयार करायची आपल्याला शेवग्याच्या शेंगांची हेल्दी भाजी. जास्त मसाल्याचा वापर नाही करायचा आपल्याला. सगळ्या शेंगाच्या याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायच्या आहे. आणि गॅसवर आता मी पाणी ठेवलेलं आहे गरम, त्याच्यामध्ये हे आपल्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे. आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि 5-10 मिनटं होऊ द्यायचे आहे. शेंगा मस्त वाफवून घ्यायच्या आहे. इकडे मसाल्यासाठी बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे मी. त्याच्याने टेस्ट अजून छान येते भाजीला. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि बघा आपली मस्त पेस्ट तयार झालेली हिरव्या मिरचीची. इकडे आपल्या शेंगा पण वाफवून झालेल्या आहे बघा, त्या काढून घ्यायच्या आहे बाजूला. आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. सुरुवातीला राई जिरे टाकून घेतलेले आहे, हिंग टाकलेला आहे थोडा आणि वाटण टाकायचं आहे बघा हिरव्या मिरचीचं. टोमॅटो ते पण बारीक कापून टाकलेले आहे मी त्याच्यात. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. टोमॅटो थोड्या वेळ होऊ द्यायचे मस्त त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. आणि आता आपल्याला त्याच्यात सुके मसाले टाकायचे, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, परत छान परतून घ्यायचं आपल्याला. मीठ टाकायचं आहे बघा चवीनुसार आणि थोडं पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात आणि झाकण लावून थोड्या वेळ मसाला होऊ द्यायचा आहे आपला. आणि मस्त झालेला आहे बघा मसाला, तेल पण सुटलेलं आहे. आणि आता पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला. मस्त मसाला तयार झालेला आहे बघा. आणि आता वाफवलेल्या शेंगा टाकायच्या आहे, शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे सगळ्या. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. खूप मस्त भांडं आहे, याच्यामध्ये आपण स्टीम करू शकतो. ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. आणि बघा सगळा मसाला आणि शेंगा मस्त मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे शेंगामध्ये मसाला गेला पाहिजे. भाजी एकदम मस्त तयार होणार आहे आता आपल्या शेवग्याच्या शेंगांची. आपण अशी सूपसारखी तयार केलेली आहे, जास्त घट्ट नाही केलेली आहे. आता मस्त आपला मिक्स झालेला आहे मसाला आणि शेंगा. आता त्याच्यातमध्ये झाकण ठेवून थोड्या वेळ मी आता होऊ दिलेले आहे शेंगा आणि मसाला. आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त उकळी आलेली बघा भाजीला. शेंगा तर आपल्या वाफवलेल्याच होत्या. आणि आता सर्व करूया आपण मस्त खाण्यासाठी. एकदम हेल्दी भाजी आपली तयार झालेली आहे.
हप्त्यातून आपण हे 2 वेळा खाल्ल्याच पाहिजे. शरीराला खूप चांगल्या आहे या. सूप म्हणा, भाजी म्हणा. आणि मस्त तयार झालेली बघा आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी.